आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मार्ग स्वावलंबनाचा, मंत्र स्वाभिमानाचा म्हणजेच स्मार्ट न्यूज तर्फे आयोजित स्मार्ट सखी महोत्सव। महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे स्मार्ट सखी महोत्सव। हा महोत्सव म्हणजे केवळ सांस्कृतिक सोहळा नाही तर विचार मंथनाचा सोहळा आहे। महिला वर्गासाठी स्वावलंबनाचे मार्ग दाखविणारे तज्ञ येथे उपस्थित राहणार आहेत। तसेच यामधून स्वाभिमानाचा मंत्रही दिला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी अंकिता पवार 900-8300-585 किंवा अनुजा पाटील 8105158162 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सामान्य जनतेसाठी सवलतींचा खजिना खुला, राज्याचा अर्थसंकल्प सादर। ने मजसीने परत मातृभूमीला, भारतीय विद्यार्थ्यांची साथ। युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर रशियाचा हल्ला। आमदार अभय पाटील यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने मतिमंदांवरील उपचारांसाठी लाभतो आहे उद्यानाचा आधार। शाहूनगर येथील बांधकामाला नागरिकांचा आक्षेप। महाराष्ट्र राज्यपाल यांच्या भाषणात बेळगाव संदर्भातील उल्लेख। राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छतागृहांची समस्या निवारण्याची मागणी। बालविवाह नियंत्रणासाठी दिनांक 6 रोजी जिल्हास्तरीय निषेध अभियान। फोटोग्राफर व्यावसायिकांसाठी खुले फोटोग्राफी प्रदर्शन। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला विशेष सवलतींचा खजिना खुला करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या अर्थसंकल्पातील तरतुदीमध्ये सर्व घटकांसाठी बऱ्याच भेटींची घोषणा झाली आहे। विशेषतः बेळगाव जिल्ह्यासाठी देखील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये कृषी क्षेत्रातील 33,700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। एकूण अंदाजपत्रकात मागील वर्षाच्या तुलनेत 7% वाढ करण्यात आली आहे। बेळगावसाठी महत्त्वाचे म्हणजे धारवाड कित्तूर बेळगाव या रेल्वे मार्गासाठी 927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच अथणी येथे एक कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे। आरोग्य सेवेतील सुप्रसिद्ध अशा किडवाई कॅन्सर वैद्यकीय हॉस्पिटलची निर्मिती बेळगावात करण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाने राज्याचा समतोल राखण्यासाठी कसरत केली असल्याचे दिसून येत आहे। विणकरांसाठी विशेष आनंदाची बातमी म्हणजे त्यांना वार्षिक स्वरूपातील मदत 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये इतकी वाढविण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सरकारची यशस्वीनी ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। या अर्थसंकल्पाद्वारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विविध सुविधांच्या दृष्टीने भरीव तरतूद केली आहे। ने मजसीने परत मातृभूमीला, भारतीय विद्यार्थ्यांची साथ। रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत। त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले असून अद्यापही त्यांचा भारतीय दूतावासाशी संपर्क होऊ शकत नाही। त्यामुळे आता ने मजसीने परत मातृभूमीला अशी साथ भारतीय विद्यार्थी घालत आहेत। दोघा भारतीय विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। आता कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परतण्याचे उद्दिष्ट त्यांच्या समोर आहे।
युक्रेन येथील सुमी शहरातील सुमी विद्यापीठातील काही विद्यार्थी भारतीय माध्यमांशी संवाद साधून आपली व्यथा व्यक्त केली। मूळ थ्रिसूरची विद्यार्थिनी निरंजना संतोषने सांगितले की कुठल्याही भारतीय अधिकाऱ्यांनी तिला किंवा तिच्या मैत्रिणीला संपर्क साधलेला नाही। भारतीय दूतावासातर्फे कुणीही अद्याप त्यांना दूरध्वनीवरून प्रतिसाद दिलेला नाही। येथे गेल्या आठवडाभरापासून बॉम्ब हल्ले होत आहेत। आम्हाला बाहेरही पडता येत नाहीये। आम्ही मोठ्या भयग्रस्त आणि शॉक मध्ये आहोत। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत घरी जायचे आहे असे म्हणणे त्यांनी मांडले। अशा प्रकारच्या अनेक व्यथा विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत। युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर रशियाचा हल्ला। रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला आहे। हा प्रकल्प युक्रेनमधील निपर नदीवर आहे। प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला। गोळीबारानंतर या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे। हल्ल्यानंतर लागलेल्या या भीषण आगीचा व्हिडिओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे। यावेळी झेलेन्स्की म्हणाले की रशियाशिवाय इतर कोणत्याही देशाने याआधी अणुऊर्जा युनिट्सवर गोळीबार केलेला नाही। हे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की एखाद्या देशाने अणुऊर्जा युनिटवर गोळीबार केलाय। या दहशतवादी देशाने आता अणुदहशतवादाचा अवलंब केला आहे असं म्हणत रशिया चेर्नोबिलची पुनरावृत्ती करू इच्छित असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे। दरम्यान अणुऊर्जा प्रकल्पाला लागलेल्या आगीबाबत व्हाईट हाऊस कडूनही एक वक्तव्य आले आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाने या भागातील लष्करी कारवाई थांबवावी आणि अग्निशमक तसेच इतर आपत्कालीन पथकांना प्लांटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्यावी असे आवाहन केले। आमदार अभय पाटील यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत। मुख्यमंत्र्यांनी विणकर बांधवांसह सर्व घटकांना योग्य न्याय दिला आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केली आहे। राज्य अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया नोंदवताना अभय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा निश्चितच स्वागतार्ह आहे। यामधून समाजाच्या तळागाळातील सर्व घटकांचा विचार दिसून येत आहे। त्यामुळे याचा लाभ निश्चितच समाजातील सर्व घटकांना होईल असे मत त्यांनी मांडले। अथडी येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी निधी राखीव ठेवला आहे। त्याचप्रमाणे बेळगाव कित्तूर धारवाड या रेल्वे मार्गासाठी निधी दिला आहे। त्याचप्रमाणे विणकर बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे। ही बाब स्वागतार्ह असल्याचे पाटील यांनी सांगितले। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने मतिमंदांवरील उपचारांसाठी लाभतो आहे उद्यानाचा आधार। बुधवारपेठ टिळकवाडी येथील सावित्रीबाई फुले उद्यान हे आता वेगळे या विचाराने समृद्ध झाले आहे। येथील निसर्ग संपदा ही तर साऱ्यांच्या आवडीचा विषय आहे। मात्र या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले मतिमंद म्हणजेच विशेष मुलांसाठीचे उद्यान आता नव्या रूपाने आकार घेत आहे। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने या उद्यानाचा विकास झाला आहे। त्याचबरोबर येथे वेगळ्या प्रकारचे मतिमंदांसाठीचे उपचार केंद्र देखील सुरू झाले आहे। सुहास मोहिरे आणि स्नेहा मोहिरे यांच्या कल्पनेतून आणि आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून शहर आणि परिसरातील मतिमंद मुलांसाठी सावित्रीबाई फुले गार्डन टिळकवाडी बुधवारपेठ येथे उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे। या उद्यानामध्ये मुलांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मागील 3 महिने या उद्यानाचा मतिमंद मुलांसाठी उपयोग होत असून या ठिकाणी मुलांना आवश्यक प्रशिक्षण तसेच थेरपी देण्यात येत आहे। 5 वर्षापासून 30 वर्षापर्यंतचे लोक या ठिकाणी येऊ शकतात। सोमवार ते शनिवार फिजिओथेरपी मोफत दिली जाते। सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत या सुविधा आणि प्रशिक्षण मुलांना दिले जात आहे, अशी माहिती केंद्राच्या संचालकांनी दिली। मी स्नेहा मोहिरे आणि हे सावित्रीबाई फुले गार्डन आहे। इथं मेंटली चॅलेंज मुलांसाठी एक गार्डन सिच्युएटेड केलेलं आहे। हे स्टार्ट केलेलं आहे मी आणि माझे मिस्टर सुहास मोहिरे। हे आम्हाला सपोर्ट केलेले आहेत अभय सर पाटीलनी आणि त्यांनी हे सगळं बांधून दिलेले आहेत। फक्त प्लॅन्स तेवढे इथं इक्विपमेंट्स काय काय लागतात हे सगळं आमचं होतं, तर स्टँड करून दिलेलं आहे अभय पाटील सरने सगळं। थँक्स फॉर हिम फॉर एव्हरीथिंग। आणि आजपर्यंत जो स्टार्ट करून आम्हाला नाही म्हणत तर 3 मंथ्स झालेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे। हा सेंटर युजली मेंटल रिटार्डेडसाठी म्हणजे काय आहे, आम्ही ही मेंटल रिटार्डेड मुलं नॉर्मल गार्डनमध्ये जाऊ शकत नाही। जिथं आम्ही मुलांना घेऊन जातो तिथं नॉर्मल पॅरेंट्स आम्हाला क्यूज करतात, त्यांच्याबद्दल मुलांच्याबद्दल अब्यूज करतात। हे आम्हाला आवडत नाही पॅरेंट्सना कुणाला पण, म्हणून आम्ही प्लॅन केलं की अशा मुलांसाठी एक गार्डन तयार करायचं म्हणून।
शाहूनगर येथील बांधकामाला नागरिकांचा आक्षेप। शाहूनगर येथे एका शिक्षण संस्थेकडून सुरू असलेल्या बांधकामाला येथील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे। तसेच सदर बांधकाम रोखण्याची मागणी केली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। शुक्रवारी या भागातील रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे हे निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की येथे असलेल्या एका शिक्षण संस्थांनी बांधकाम सुरू केले आहे। सदर बांधकाम एका मंदिराच्या शेजारी सुरू झाले आहे। सदर जागा ही यापूर्वी मोकळी ठेवण्यात आली होती। या जागेचा वापर येथील नागरिक करीत होते, परंतु आता बांधकाम झाल्यास येथे नागरिकांमध्ये नाराजी उमटण्याची शक्यता आहे। याचा विचार करून प्रशासनाने सदर बांधकाम रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक श्रेयस नाकाडी, नगरसेविका रेश्मा पाटील, माजी नगरसेवक भास्कर शेट्टी, प्रवीण पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यपाल यांच्या भाषणात बेळगाव संदर्भातील उल्लेख। गेल्या काही दिवसात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे। याचेच पडसाद महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले। राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच मोठा गोंधळ झाला। दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणाची लिखित प्रत पटलावर मांडण्यात आली असून त्यावर पुढच्या 2 दिवसात चर्चा होणार आहे। राज्यपालांनी त्यांच्या भाषणात बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना याचा तीव्र निषेध करण्यात आला होता। तसेच बेळगावमधील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारने दडपशाही केलेलं कृत्य याचा उल्लेख निंदनीय असा होता। याची चर्चा आता होत आहे। त्यांच्या भाषणात बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे। 26 डिसेंबर 2021 रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे। राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छतागृहांची समस्या निवारण्याची मागणी। राष्ट्रीय महामार्गावर स्थापन करण्यात आलेली स्वच्छतागृहे ही दुर्लक्षित राहिली आहेत, त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। याची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी आणि समस्येचे निवारण करावे अशी मागणी करण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यावर समाज जागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांनी विविध ठिकाणच्या अशा स्वच्छतागृहांचा मुद्दा समाजासमोर आणला आहे। यामुळे याची दखल प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त होत आहे। बऱ्याच वेळी अनेक कारणांसाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांना स्वच्छतागृहांची गरज भासते। पूर्वीच्या तुलनेत अशा महामार्ग अत्यंत सुलभ रीतीने प्रवासासाठी सोयीचे आहेत, मात्र या ठिकाणी प्राधिकरणाने तयार केलेली स्वच्छतागृहे कोणत्याही सुविधांच्या अभावी अत्यंत गलिच्छ वस्तीत पडली असल्याचे दिसून येत आहे। यांचा वापर करणे टाळले जात आहे, त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे। प्राधिकरणाने या स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी केलेले खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे। याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। याकडे प्रसाद चौगुले यांनी लक्ष वेधले आहे। महामार्गावर जे टॉयलेट असतात, नागरिकांसाठी येण्यासाठी प्रवासासाठी जे टॉयलेट असतात सुविधा, ते एकदा बांधलं की नाही ते स्वच्छता कधीच होत नाही। एवढं घाण वास असते। टाकी असते टाकी पाणी नळ बी असतात, कारण नळ काय बंद असलेले असतात। महामार्ग एवढे असतात सुधारण्यासाठी नागरिकांसाठी जे येतात मध्ये काय वॉशरूम उभारतात, वॉशरूमसाठी थांबतात। खरं काय वॉशरूम यांचं बघितलं तर ते हायवे चांगले असतात, खरं टॉयलेटचे जर सुधारणा करायला पाहिजे नाही। एवढं डेव्हलपमेंट असतात, एवढं स्मार्ट सिटी एवढं डेव्हलपमेंट राहिले अजूनपर्यंत टॉयलेट बघितलं तेवढं घाण वास आणि बाजूला बसस्टॉप डेव्हलपमेंट तर एवढं बी तिथं स्वच्छता नसते। बालविवाह नियंत्रणासाठी दिनांक 6 रोजी जिल्हास्तरीय निषेध अभियान। बालविवाहाची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे। यासाठी दिनांक 6 मार्च रोजी जिल्हास्तरीय निषेध अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली। तसेच जिल्हाधिकारी वर्गांनी या अनिष्ट प्रथेला रोखण्यासाठी दक्षतेने कार्य करावे अशी सूचना केली। या संदर्भात गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या। यावेळी बोलताना महिला आणि बाल
कल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी यांनी जागृती कार्याबद्दल माहिती दिली। जिल्ह्यातील 35 विभागात एकूण 155 जागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले। दिनांक 6 रोजी सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाचा प्रारंभ होणार आहे। त्यानंतर विविध ठिकाणी जागृती मोहीम राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। बैठकीला खात्याच्या संयुक्त संचालिका उमा सालीगौडर, बालविवाह नियंत्रण समितीच्या सदस्य अखिला पठाण आणि इतर सदस्य उपस्थित होते। फोटोग्राफर व्यावसायिकांसाठी खुले फोटोग्राफी प्रदर्शन। फोटोग्राफी विषयक उत्पादनांचे राज्यातील वितरक निकिटा डिस्ट्रीब्युटर आणि सुभाष फोटो प्लाझा रामदेव गली यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथील फोटोग्राफर व्यावसायिकांसाठी खुले फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी कॅम्पमधील शांतबाग हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुभाष फोटो प्लाझाचे संचालक सुभाष ओवळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून निकिटा डिस्ट्रीब्युटर कर्नाटकचे सेल्स मॅनेजर विश्वनाथ, फ्युजी फिल्म कंपनीचे टेक्निकल प्रमुख नारायण, गोडोक्स कंपनीचे तांत्रिक प्रमुख रामचरण, निकिटा डिस्ट्रीब्युटरचे सेल्फ मॅनेजर शक्ती, प्रदर्शनामधील लेडीज मॉडेल विनीता, छायाचित्रकार डीबी पाटील, ज्ञानेश ओवळकर, स्वाती ओवळकर यावेळी व्यासपीठावर होते। प्रारंभी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर सुभाष ओवळकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। ज्ञानेश ओवळकर यांनी हे प्रदर्शन भरविण्यासाठी मुख्य हेतू सांगितला। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात फोटोग्राफर्ससाठी प्रदर्शन भरविले गेले नाही, म्हणून दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथील फोटोग्राफर्सना आधुनिक पद्धतीच्या कॅमेरासह इतर वस्तूंबद्दल माहिती देण्यासाठी हे प्रदर्शन निकिटा डिस्ट्रीब्युटर कर्नाटक यांच्या मदतीने बेळगावात पहिल्यांदाच प्रदर्शन भरविण्यात आले असे सांगितले। यावेळी स्वाती ओवळकर यांनी आभार प्रदर्शन केले। नमस्कार, मी सुभाष ओवळकर, सुभाष फोटो संचालक मी महात्मा आहे। स्वाती त्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि सुभाष फोटो रामदेव गल्ली स्टुडिओ आहे आणि 40 फ्लोअरमध्ये दादा वेगवेगळे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कांदा मार्केटवरील जागेचा वक्फ बोर्डाचा दावा न्यायालयाने धुडकावून लावला असून सत्र न्यायालयाचा निकाल दिवाणी न्यायालयाने कायम ठेवला आहे।
कांदा मार्केट येथील 2 एकर 21 गुंठे जागेवर कर्नाटक वक्फ बोर्डाने दावा करून तेथील व्यापाऱ्यांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या, पण वक्फ बोर्डाच्या या दाव्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती। 2021 मध्ये सत्र न्यायालयाने वक्फ बोर्डाचा दावा नाकारला होता, तरीही बोर्डाने व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या। शिवाय दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत वक्फ बोर्डाचा दावा फेटाळून लावला आहे। 23 फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्यात आला आहे, अशी माहिती कांदा मार्केट संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांनी दिली आहे। बेळगुंदी येथील खून प्रकरणी महिलेसह 3घांना अटक। आर्थिक व्यवहार, लग्नाचे गुपित उघड करण्याची धमकी आणि त्यातून होणारा मानसिक छळ यामुळे पूर्वनियोजित मृत गजानन बाळाराम नाईक वय 52 राहणार बेळगुंदी याचा खून झाल्याचे समोर आले आहे। आधी त्यांचा गळा आवळला गेला आणि नंतर गळा चाकूने चिरला गेल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी श्रीमती विद्या दत्तात्रय पाटील वय 42, तिचा मुलगा ऋतिक दत्तात्रय पाटील वय 21 आणि ऋतिकचा मित्र परशुराम मारुती गोंधळी वय 26 तिघेही राहणार शिवाजीनगर बेळगुंदी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। 26 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या खुनाची घटना दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी उघडकीस आली होती। वडगावचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी 4 दिवसात 3 संशयितांना अटक केली आहे। गजानन नाईक आणि मुख्य संशयित विद्या पाटील यांनी गुप्तपणे नोंदणी पद्धतीने लग्न केले होते। गजानन यांनी तिला घर बांधण्यासाठी पैसे दिले होते। रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करणारे गजानन गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत होते, त्यामुळे ते सतत परशुराम गोंधळी याच्याकडे रकमेची मागणी करत होते, तसेच लग्नाचे गुपित उघड करण्याची धमकी देत होते। त्यामुळे विद्या आणि तिच्या मुलाने आणि मुलाच्या मित्राच्या मदतीने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे। शिवप्रतिष्ठानतर्फे बलिदान मासाला प्रारंभ। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारण्यात आले। संपूर्ण महिनाभर त्यांना अनेक यम यातना देण्यात आल्या। याची जाणीव उभ्या हिंदू समाजाला राहावी म्हणून संघटनेच्या वतीने धर्मवीर बलिदान मास अत्यंत गांभीर्याने पाळला जातो। गुरुवारी बलिदान मासाचा पहिला दिवस, यावेळी धर्मवीर श्री संभाजी महाराज चौकात संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी शेकडो धारकरी शिवशंभू भक्त उपस्थित होते। प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून महाराजांना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर संभाजी सूर्य हृदय श्लोक म्हणण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। छत्रपती संभाजी राजांनी आपले बलिदान केवळ हे हिंदू धर्मासाठी दिले आहे, म्हणून हा संपूर्ण महिना आपण बलिदान मास म्हणून पाळतो। नागरिकांनी आपापल्या भागात बलिदान मासाचे पूजन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। केली संस्थेतर्फे जागतिक श्रवण दिन साजरा। आजकाल तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे, पण त्याचा दुरुपयोगही जास्त होत आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे श्रवण शक्ती कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो, त्यामुळे मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा वापर गरजेपुरताच करावा असे आवाहन काहेरचे कुलसचिव डॉक्टर VA कोठीवाले यांनी केले। जागतिक श्रवण दिनानिमित्त काहेर JNMC केली डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातील ENT विभागातर्फे गुरुवार दिनांक 3 रोजी केलीत विशेष कार्यक्रम झाला। यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले। ENT विभागाचे प्रमुख डॉक्टर BP बेलदवर यांनी प्रास्ताविक केले। यावेळी डॉक्टर अरिफ मालदार, डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर राजेंद्र मेडगुटमठ, डॉक्टर अनिल हारुगोप आदी उपस्थित होते। काकती पोलीस स्थानकातील पोलिसांविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार। काकती होनगा येथे 2 गटांमध्ये झालेल्या मारामारी संदर्भात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या फिर्यादींना अमानुष मारहाण करणाऱ्या काकती पोलिसांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होनगा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। होनगा येथे काल 2 गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसन मारामारीत झाले, त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत। या मारामारी संदर्भात रीतसर तक्रार नोंदवण्यासाठी होनगा ग्रामस्थ काल काकती पोलीस स्थानकात गेले होते, पण तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी फिर्यादींनाच मारबडव केल्याचा आरोप केला आहे। वास्तविक पोलिसांनी समाजात शांतता राखली पाहिजे, तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो क्रम घेणे अपेक्षित होते, मात्र तसे न करता पोलिसांनी आमच्यावरच हल्ला करून मारबडव केली आहे अशी तक्रार परशुराम, हनुमंत, भैरू, लक्ष्मण, भजंत्री यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे।
चोरट्यांनी महांतेश नगर येथे चोरी करून कारही पळविली। महांतेश नगर येथे एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने पळविले असून चोरीनंतर घरासमोर उभी करण्यात आलेली कारही पळविल्याची घटना गुरुवारी घडली आहे। माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे। महांतेश नगर परिसरातील शिवाप्पा वळसंग यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने पळविले आहेत। शिवाप्पा आणि त्यांचे कुटुंबीय कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईला गेले होते, त्यावेळी ही घटना घडली आहे। महांतेश नगर येथून चोरलेली कार हुबळी येथील ईदगाह मैदानाजवळ सापडल्याची माहिती मिळाली आहे। चोरट्यांनी चोरीची कार हुबळीत सोडून दिली आहे। या संबंधीची अधिक माहिती मिळताच कार मालक हुबळीत पोहोचले असून गुरुवारी रात्री माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला आहे। माळमारुती आणि एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या घरफोड्या वाढल्या असल्याची नागरिकांची तक्रार आहे। रेणुकानगर येथे अज्ञाताचा खून करून मृतदेह जाळला। अन्यत्र खून करून कणबर्गी रोडवरील रेणुकानगर परिसरात अज्ञात तरुणाचा मृतदेह जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। अन्यत्र मारून गवत गंजीत मृतदेह ठेवून गंजी पेटवून दिल्याचा संशय आहे। मृतदेह जळून गेल्याने ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे। तरुणाची उंची 5 फूट 2 इंच आहे। न्यू कणबर्गी रोडवरील रेणुकानगर जवळील सुरभी हॉटेल जवळ अंगठी आणि निळ्या रंगाची हवाई चप्पल पोलिसांना मिळाली आहे। बुधवारी सकाळपासून गुरुवारी दिवसभर पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा मृतदेह कोणाचा आहे हे समजले नाही। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचा अन्यत्र खून करून येथील गवतगंजीत आणून लपवले आणि गवतगंजी पेटवून दिल्याचा संशय आहे। त्यामुळे हा तरुण नेमका कुठला हे समजल्यानंतरच पुढील तपास होणार आहे। सीएन पोलिसांकडून भामट्या ज्योतिषाला अटक। मूल होण्यासाठी ऑनलाईन अभिषेक करतो असे सांगून फसवणाऱ्या भामट्या ज्योतिषाला सीएनने गुरुवारी अटक केली। बसवराज दुर्गाप्पा बुडबुडकेर वय 37 राहणार सिद्धनूर जिल्हा रायचूर असे संशयिताचे नाव आहे। 3 महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये बेळगावात या ज्योतिषाने तब्बल 10,000 पत्रिके छापून ती बेळगाव परिसरात वाटली। या पत्रकामध्ये तुमच्या घरच्या अडचणी, नोकरी, मूल होत नसल्यास किंवा अन्य कोणतीही अडचण असल्यास संपर्क साधा असे छापले होते। भट नामक व्यक्तीचा उल्लेख करून मोबाईल क्रमांकही दिला होता। या क्रमांकावर फोन करून दोघी महिलांनी आपली समस्या सांगितली होती। यामधील एका महिलेला मूल होत नव्हते तर दुसरीची कौटुंबिक अडचण होती। या संकटाचे निवारण करण्यासाठी मला पैसे पाठवा असे सांगितल्यानंतर सदर 2 महिलांनी या भामट्याला 70,000 रुपये पाठविले। ही रक्कम घेतल्यानंतर सदर भामट्याने फोन घेणे बंद केले होते। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी सीएन कडे तक्रार दाखल केली। निरीक्षक BR गड्डेकर यांनी भामट्याला अटक केली। त्याच्या खात्यावर गेलेली 70,000ची रक्कमही जप्त केली। बीजकरणी कुस्ती मैदानात नुरा कुस्तीमुळे कुस्ती शौकीन नाराज। एकूण कुस्त्या 15 मात्र त्यातल्या 9 बरोबरीत, त्यातही पहिल्या 4 क्रमांकाच्या कुस्त्या बरोबरीत। त्यामुळे बीजकरणी कुस्ती मैदानात निकाली कुस्त्यांपेक्षा बरोबरीच्याच लढती अधिक झाल्या। 30 वर्षाच्या खंडानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा सुरू झालेल्या या मैदानात चटकदार कुस्त्या पाहण्यासाठी आलेल्या शौकीनांची मात्र बरोबरीमुळे निराशा झाली। पहिल्या क्रमांकाची कुस्ती पैलवान बंटी आणि पैलवान अरुण बोंगार्डे यांच्यात झाली। दोन्ही पैलवानांनी आपली कसब दाखविली। 40 मिनिटे चाललेली कुस्ती अखेर पंचांनी बरोबरीत सोडविली। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान सौरभ आणि पैलवान नाथा पवार, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान रोहित पाटील आणि पैलवान विक्रम शिन्नोळी आणि चौथ्या क्रमांकाची कुस्ती महादेव दरेण्णवर आणि किरण दळवी यांच्यात होऊन याही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या। 5व्या क्रमांकाची कुस्ती पैलवान पंकज आणि पैलवान कुलदीप यांच्यात झाली। यात कुलदीपने बाजी मारली। रुपेश करले आणि सुदर्शन ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली। वैष्णव कुद्रेमणी याच्यावर ओमकार राशीवडे यांनी विजय मिळविला। महेश तीर्थकुंडे आणि ऋषिकेश राशीवडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली। संभाजी राशीवडे याच्यावर पैलवान पार्थ पाटील कंगराळी यांनी विजय संपादन केला। संकल्प तीर्थकुंडे यांनी युवराज राशीवडेवर विजय संपादन केला। निशांत राशीवडेवर ओमकार सावगावने विजय मिळविला। निम्म्याहून अधिक कुस्त्या निकाली झाल्या नाहीत, यामुळे कुस्ती शौकीनांनी नाराजी व्यक्त केली।
साईराज ग्रामीण क्रिकेट स्पर्धा मंगळवारपासून साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आणि उद्योजक महेश फगरे पुरस्कृत साईराज चषक ग्रामीण भाग मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून वॅक्सिन डेपो मैदानावर प्रारंभ होणार आहे। स्पर्धेसाठी 51,000 आणि 25,000 रुपये आणि चषक अशी बक्षिसे आहेत। तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट झेल अशी वैयक्तिक बक्षिसेही आहेत। 100व्या कसोटीत विराट कोहलीचा विक्रम, सर्व दिग्गजांना मागे टाकले। श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली पहिली कसोटी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी स्पेशल अशी आहे। विराटची ही 100वी कसोटी आहे। या सामन्यात विराटला अनेक विक्रम करण्याची संधी आहे। त्यापैकी एका विक्रमाला त्याने गवसणी घातली आहे। मोहाली येथील कसोटीत विराटने 37वी धाव घेताच त्याने कसोटीत क्रिकेट करिअरमध्ये 8,000 धावांचा टप्पा पार केला। लंच ब्रेक नंतर विराटने विश्वा फर्नांडिसच्या चेंडूवर कसोटीमधील 8,000ची धाव घेतली। विराटने 100व्या कसोटीत 169व्या डावात 8,000 धावा पूर्ण केल्या। ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्यानंतर 100व्या कसोटीत 8,000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे। रिकी पॉन्टिंगने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी कसोटीत 8,000 धावा पूर्ण केल्या होत्या। मौजे बेळगुंदी श्री कल्मेश्वर युवक व्यायाम मंडळ यांच्या वतीने भव्य बैलगाडी जंगी शर्यत। उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर किणेकर, माजी आमदार उद्घाटक शिवाजी सुंडकर, माजी महापौर बेळगाव कल्लाप्पा पालकर, नितीन राजगोळकर, शिवाजी पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, संतोष मंडलिक, RI पाटील, सुनील अस्टेकर, चेतन पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष आंबेवाडी SL चौगुले, मनोज पावशे, कृष्णा हुंद्रे, RK पाटील, लक्ष्मण होनगेकर, निंगाप्पा मोरे, तानाजी पाटील, सुधीर चव्हाण, दिलीप कांबळे, BS पाटील आणि इतर समितीचे नेते कार्यकर्ते, प्रामुख्याने मारुती शिंदे, किरण मोटकर, राजू किनेकर, कल्मेश्वर युवक मंडळ, ग्रामस्थ बेळगुंदी आणि भागातील समिती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।